मान्यवरांच्या शुभ हस्ते याचं प्रकाशन आपण इथे करतोय। खास मराठा उद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी सन्माननीय मनोजजी कदम यांनी साकारलेलं इरा प्रकाशनचं हे पुस्तक अर्थातच उद्योग पुस्तक आपण इथे त्याचं प्रकाशन आदरणीय संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे करत आहोत। या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊयात। मराठा उद्योजक घडवणाऱ्या आणि मराठा उद्योजकांना मार्गदर्शन करणाऱ्या या पुस्तकेचं प्रकाशन आपण मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय। आणि यानंतर मी आपल्या सर्वांना मगाशी सांगितलं आपण या मंचावरती हा अतिशय सुंदर असा बुके दिलेला आहे। जर तुम्हाला कंपन्यांमध्ये जॉब केले 12 वर्षात वयाच्या 32व्या वर्षी मी एका अमेरिकन कंपनीचा जनरल मॅनेजर होतो आणि तेही भारतामध्ये। आणि 2012 साली ज्यावेळी सोनं आय थिंक 16,000 रुपये वगैरे तोळा होतं त्या साली 4 लाख रुपये पगाराची नोकरी भारतामध्ये सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला, प्रोजेक्ट डिझाईन कन्सल्टन्सी। म्हणजे एखादा जर कंपनी उभा करायची असेल, फार्मा कंपनी असेल, केमिकल असेल, तर त्यांनी भांडवल आणि पैसा आणि जागा सांगायचं आणि उद्घाटनाला तिथे यायचं ते प्रोडक्ट पाहायला। तर अशा पद्धतीच्या कन्सेप्टवरती काम केलं आणि त्या कंपनीनं इतक्या कमी वेळात चांगली माझ्यासोबत टीम जोडली गेली आणि चांगलं काम केलं की 3च वर्षामध्ये भारत सरकारनं एक मोठा पुरस्कार द्यायचा विचार केला की MSMEचं सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठं योगदान आहे, यांना एक चांगला पुरस्कार दिला पाहिजे। यासाठी सगळ्या IITsला एकत्र केलं आणि सांगितलं की असे काहीतरी लोक निवडा जे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत, ज्यांनी चांगलं काम केलंय आणि CSR मॅन्डेटरी नसताना सुद्धा सामाजिक काम सुद्धा करतायत। मग 474 लोक शॉर्टलिस्ट केली गेली आणि त्यातून एक पुरस्कार मिळाला, तो आपल्या मराठा बांधवाला मिळाला, तुमच्या समोर आहे। तो सर्व मराठ्याचा पुरस्कार आहे। दादानी जसं सांगितलं की आपण उद्योगी कष्टकरी माणसं आहोत, शेती माती करणारी मुलं होती, त्यामुळे आपल्या रक्तातच कष्ट आहे, घाम गाळणं हे आपल्या रक्तात आहे। मग तो घाम थोडासा इकडे गाळला आणि त्याचं फलित हे अतिशय शेतकरी पुत्र ते भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार मिळवण्यापर्यंत झाला। आज जवळजवळ 60 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि भारतातल्या कुठल्याही कंपनीचं नाव घ्या, भारतातलं सिप्ला, ग्लेनमार्क, लुपिन, फायझर, अलिम्बिक ह्या सगळ्याचा कन्सल्टंट हा तुमचा मराठा उद्योग बांधव आहे आणि आपण यांना प्रोजेक्ट कसे लावायचे यांचे प्रोजेक्ट सगळे आपण उभा करतो। ही एक अभिमानाची गोष्ट आहे। याच्यासोबतच मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, कॉलेजेस आहेत, सिल्वर ओक फिल्म्स आणि एंटरटेनमेंट। मग मराठा चित्रपट निर्मितीत का असू नये, एनलायटनमेंट थ्रू एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्यासाठी मी असं विचार केला की FTI मधनं जाऊन फिल्म मेकिंगची डिग्री घेतली आणि चित्रपट निर्मिती सुद्धा केली। त्यालाही सिल्वर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट नावाच्या कंपनीला त्याच्यामध्ये ग्लोबल आडगाव नावाचा एक सिनेमा केला ज्याला 13 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत। लवकरच तो चित्रपटगृहात येणार आहे। अशा पद्धतीचा प्रवास करता करता 7-8 कंपन्या वेगवेगळ्या उभ्या आहेत आणि तरुणांना मार्गदर्शन करता करता पुढे जातोय। आज दादांच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याची संधी मिळाली आणि दादांनी बऱ्याच उद्योजकांना मराठा बिझनेस कम्युनिटी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला समोर आणण्याचं काम चालू आहे नवीन तरुण उद्योजकांसाठी। कारण सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतात की ऍक्च्युअली स्टीव्ह जॉब्स वाचा किंवा अजून दुसरे कोणी वाचा आणि मग त्यांच्याप्रमाणे हे करा, आपल्याला जमत नाही। पण याच मातीतली याच दगडातली जी माणसं घडली गेली, ही सगळी जी दिग्गज पुढे गेली, त्यांना बघून जर अजून काही तरुण येथून उभा राहिले, हा एकमेव दादांचा स्वार्थ आहे की माझ्या समाजातली मुलं ही उद्योजक झाली पाहिजेत आणि आमचं अर्थकारण सुधारलं पाहिजे। आणि त्याच हेतूनं त्यांनी MBC नावाचा पॉडकास्ट सुरू केला। त्याच्यात बऱ्याच उद्योजकांच्या पॉडकास्ट झाल्या, त्यात पहिला माझा आणि अभिजित रावांचा झाला आणि त्यात आज बऱ्याच लोकांना त्यातनं मार्गदर्शन मिळतंय। त्यासाठी खरं तर दादांसाठी सर्वांनी कौतुक केलं पाहिजे टाळ्या वाजवून। दादांसाठी फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की मगाशी यांनी उल्लेख केला की फक्त प्रवीण दादांकडनं आलोय एवढं सांगितलं तर भरपूर होतं। म्हणून काम ऐसा करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए, या नाम ऐसा करो कि नाम लेते ही आपका काम हो जाए। धन्यवाद।
काय झालं? उद्योजक व्यावसायिक होण्यासाठी काय केलं पाहिजे? जसं आपण दादा म्हटलं की उद्योजक होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता लागत नाही, कोणतंही आर्थिक खूप मोठं पाठबळ लागत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की भांडवल लागतं नाही लागतं, तो थोडासा बाजूला ठेवूया. याच्यामध्ये एकच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते, आणि वय कुठलं कमी किंवा जास्त हेही दोन्ही लागत नाही. याच्यामध्ये एकच गोष्ट लागते, ती म्हणजे उद्योजकीय मानसिकता. उद्योजकीय मानसिकता म्हणजे तुमच्यामध्ये एखादी चांगली नवीन कल्पना, लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यासाठी पर्सिस्टंट असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या मागं लागलं की तुम्ही सोडायचं नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण थोडेसे रागीट आणि तिरसट लोक आहोत, मराठा क्षत्रिय समाज आहे. आपल्याकडे थोडासा वेळ गेला की सुरू केला आणि काही आउटपुट येत नाही म्हटलं की आपण थांबवतो, आणि नेमका प्रॉब्लेम इथून सुरुवात होतो. मी बऱ्याचदा सर्वांना सांगतो की कोणताही उद्योग व्यवसाय आपण सुरू केला तर सूत्र 999 दिवस, 999 डेज आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला 999 दिवस, अगदी वाईट भाषेत बोलायचं झालं तर भीक मागायची पाळी आली तरी चालवा, तरच 1000वा दिवस आपला आहे. ही उद्योजकीय मानसिकता जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तोपर्यंत आपण सक्सेसफुल उद्योजक होणार नाही. कारण आपल्याकडे शॉर्टकट्स आणि लगेच लोकांना बऱ्याचदा काय होतं की बिझनेसच्या ऐवजी बिझीनेस दाखवण्यात इंटरेस्ट असतो किंवा शो ऑफ करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. मी उद्योजक होतोय याचा शो करण्याच्या ऐवजी ॲक्च्युअल खूप कष्ट करा, मेहनत करायची तयारी ठेवा, आणि स्वतःला एवढं मोल्ड करा की एखादा लोकांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह कसा करेन, आणि तोच माझा बिझनेस असतो. म्हणजे कोणत्याही, मग तो छोट्यात छोटा सर्व्हिस सेक्टरमधला प्रॉब्लेम असू द्या किंवा मोठ्यात मोठा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधला प्रॉब्लेम असू द्या, संधी सर्वांना समान आहेत. कुठलंही इथं माझ्याकडे जर पाहिलं तर मला कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं, ना कुठलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड, ना कोणतं आर्थिक पाठबळ. पण एका लॅपटॉपच्या जोरावर सुरू झालेल्या आज 8 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, आणि त्याही भारतातल्या टॉपमोस्ट कंपन्यांच्या कन्सल्टंट म्हणून काम करतायत. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकता. घाबरायचं नाही, ऑलरेडी ते आपल्या रक्तात आहे. त्यामुळे आपण कधीच कोणाला घाबरत नाही. फक्त आपल्याकडे कन्सिस्टन्सी, पर्सिस्टन्सी आणि उद्योजकीय मानसिकतेचे हे महत्त्वाचे गुणधर्म आपल्यामध्ये आणले पाहिजे. मी उज्ज्वल साठे सरांना विचारतो, इतके वर्ष तुम्ही व्यवसायात आहे, तुम्ही ज्येष्ठ आहे आमच्या सगळ्यांमध्ये, मराठा समाजाची मानसिकता उद्योजक होण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी आणि चांगलं अर्थकरण करण्यासाठी उद्योजक का निर्माण नाही झाले? खरं तर दादा आजही आपण पाहिलं तर कुटुंबापासून सुरुवात झाली पाहिजे, आणि तो एक क्रांतिकारी बदल आपल्या समाजामध्ये झाला पाहिजे. आपल्याकडे गुण सगळे आहेत, ताकद आहे, कष्ट करण्याची सगळे आहे. पण आज साधं उदाहरण जरी पाहिलं की एखादा मुलगा उद्योग करतोय असं सांगितलं तर त्याला मुलगी द्यायला आजही पाठीमागं बघतात की याचा लॉस होईल का, बिझनेस चालेल का नाही चालेल, म्हणजे ही अनसर्टन्टिटी आहे. पण एक गोष्ट कायमची आपल्या मराठा समाजातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जगात सगळ्यात जास्त मानतात कोणाला? पॉलिटिशियन, ॲक्टर, क्रिकेटर. आपण सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत असं गृहीत धरूया. आपल्याला कोण मानेल का तसा विचार केला तर नाही मानणार. पण जर थोडा खोलात जाऊन अभ्यास केला तर हे सर्वजण उद्योजकाला मानतात, उद्योजकाला सहज खुर्ची बसायला देतात. जशी आम्हाला इथं दिली तशा पद्धतीची खुर्ची जर मिळवायची असेल तर आपण काय झालं पाहिजे? उद्योजक झालं पाहिजे. कारण उद्योजक होण्यासाठी वय लागत नाही, शिक्षण लागत नाही, लागते फक्त उद्योजकीय मानसिकता. घरातून बदल झाला पाहिजे. उद्योग चांगला आहे आपल्याकडं, जसं उत्तम शेती म्हणत होते तसं काळानुरूप आपण आता बदललं पाहिजे. नाही बदललं तर मोठे मोठे ब्रँडचं काय झालं आपण पाहिलं. एक ब्रँड होता मोबाईलचा, त्यानं काळानुरूप बदलला नाही, तो आज नामशेष झाला. तसंच आपलं सुद्धा नाही झालं पाहिजे. आपण काळानुरूप बदल केला पाहिजे. उत्तम शेती म्हणत होतो पण आपण काय केलं? उत्तम नोकरी केली. डिग्री, नोकरी आणि छोकरी तिथपर्यंत नेऊन सोडलं. आजच्या तरुणांना ते मिळालं की सर्व काही मिळालं असं झालं. ते नाही व्हायला पाहिजे. म्हणून घरातून अगदी माता जिजाऊंनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसं आज आपल्या घरातल्या आयांनी हे केलं पाहिजे की माझ्या मुलानं उद्योजकच झालं पाहिजे. कारण सगळ्यात जास्त जर पैसा कशात मिळत असेल तर उद्योगामधनच मिळतो. हे सर्वांनी सर्वप्रथम आपल्या डोक्यात कोरलं पाहिजे. सकाळी उठलं की आपल्या मुलांना मी तरी सांगतो, अर्थाशिवाय अर्थ नाही.
जीवनाला अर्थाशिवाय अर्थ नाही, म्हणजे पैशाशिवाय या जीवनाला अर्थ नाही हे शिकवायचं. आणि दुसरी गोष्ट, मगाशी जसं दादानी सांगितलं की आपला समाज हा थोडासा रागीट आहे, पण उद्योगात थोडं शांत डोक्यानं लागतं. मी सगळ्यांना सांगतो, जर तुमच्या खिशात गांधीजी असलेल्या नोटा पाहिजे असतील तर डोक्यात गांधीजी ठेवा आणि भरपूर गांधीजी तुमच्या खिशात येतील. एवढं जरी केलं आणि आपल्या मुलांना असं घडवलं तर मराठा प्रत्येक कुटुंब उद्योगी झाल्याशिवाय राहणार नाही. उज्ज्वल सरांनी सांगितलं की शेती हा उद्योग होता.